शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात महायुती सरकारचा सावळा गोंधळ अनेक कारणांनी समोर आलाय। त्यामुळे आपलेच निर्णय बदलावे लागण्याची वेळ सरकारवर आल्याचं पाहायला मिळतंय। यात विचार न करता लादलेली हिंदी सक्ती असो की आरक्षणाचा विषय असो, गेल्या 6 महिन्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित एका पाठोपाठ एक असे 7 निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावे लागलेत। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार यात सरकारने विचार न करता घेतलेल्या आणि पुरेसा सल्लामसलत न करता घेतलेल्या निर्णयांचा समावेश आहे। कोणते आहेत हे निर्णय आणि राज्य सरकारवर निर्णय मागे घेण्याची नामुष्की आली तर का आली, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यात महायुती सरकार सत्तेत आलं। त्यानंतर कधी एखाद्या मंत्र्याला पदावरून पायउतार व्हावं लागलं तर कधी एखाद्या मंत्र्याचं खातंच बदलावं लागलं। साहजिकच या गोंधळावर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। पण आणखी एका महत्त्वाच्या कारणावरून सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे। हिंदी सक्तीपासून ते पुस्तकातली कोरी पानं, एक ना दोन तब्बल 7 निर्णय सरकारनं आधी घेतले मग मागे घेतले। शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले 7 निर्णय गेल्या 6 महिन्यात राज्य सरकारला मागे घ्यावे लागलेत। या कारणावरून शिक्षण तज्ञ आणि माजी अधिकारी तसेच विरोधकांनी सरकारी धोरणांवर टीका केली आहे। त्याचवेळी आजी माजी शिक्षण मंत्र्यांनी मात्र परिस्थितीमुळे निर्णय मागे घ्यावे लागल्याचं स्पष्टीकरण दिलंय। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीमुळे शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्यात सरकारचा सावळा गोंधळ समोर आलाय। राज्यात भाजपच्या नेतृत्वात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असं महायुती सरकार सत्तेत आहे। गेल्या 6 महिन्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात 7 निर्णय सरकारला मागे घ्यावे लागले। यातले काही निर्णय गेल्या शिंदे सरकारच्या काळात झाले होते तर काही निर्णय याच सरकारने घेतले होते। नीट विचार न करता किंवा पुरेशी सल्लामसलत न करता निर्णय घेतले, त्यामुळेच ते मागे घेण्याची वेळ आल्याचं मत शिक्षण तज्ञांनी व्यक्त केलंय। यापैकी काही निर्णय हे पालक, विद्यार्थी किंवा संबंधितांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर मागे घ्यावे लागले। कोणते आहेत ते निर्णय, सविस्तर पाहूया। पहिला निर्णय आहे पहिलीपासून 3ऱ्या भाषेची सक्ती। राज्यात गाजलेला हिंदी सक्तीचा निर्णय। पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्राअंतर्गत हिंदी सक्तीचा निर्णय सरकारनं 16 एप्रिल 2025 रोजी घेतला। त्यानंतर शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञांनी आणि माजी अधिकाऱ्यांनी यावर विरोधाचा आवाज उठवला। त्याला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेत विरोध केला। अखेर 29 जून 2025 रोजी सरकारनं हा निर्णय मागे घेतला। दुसरा निर्णय आहे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं 23 जुलै 2025 रोजी घेतला। पण अवघ्या 7 दिवसात म्हणजे 30 जुलै 2025 रोजी हा निर्णय मागे घेतला। अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये आरक्षण। साधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्यांदाच सरकारनं अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू केली। तर जूनच्या पहिल्या आठवड्यात सरकारनं या महाविद्यालयांमध्ये आरक्षणाचा निर्णय जाहीर केला। पण मुळात अशा महाविद्यालयांमध्ये सामाजिक आरक्षणाशिवाय 50% जागा त्यांच्या समुदायासाठी आणि 5% व्यवस्थापनासाठी राखीव असतात, तर उरलेल्या जागा खुल्या प्रवर्गासाठी असतात। त्यामुळे 10 जून रोजी राज्य अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संघटना आणि महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। 2 दिवसांनंतर उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा देत धोरण स्थगित केलं। त्यामुळे सरकारनं 23 जून 2025 रोजी आपला निर्णय मागे घेतला। एक राज्य एक गणवेश। सरकारच्या या धोरणाची गेल्या अधिवेशनातही मोठी चर्चा झाली होती। 2023 साली मे महिन्यात एक राज्य एक गणवेश हा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारनं घेतला। पण 2 एप्रिल 2025 रोजी हा निर्णय सरकारनं मागे घेतला। मे 2023 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर यांच्या नेतृत्वात सरकारी शाळांमध्ये इयत्ता 1 ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचा हा निर्णय घेण्यात आला। पण त्यातला ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे गणवेशाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांकडे देत सरकारनं आपलाच निर्णय रद्द केला। पुढचा निर्णय होता माध्यान्ह भोजन आहारात गोड पदार्थ। विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात एक गोड पदार्थ देण्याचा निर्णय सरकारनं 11 जून 2024 रोजी घेतला। त्यानुसार सरकारी शाळांमध्ये दुपारच्या जेवणात 3 पदार्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये अंकुरलेलं धान्य आणि गोड पदार्थांसह भात, मसूर, शेंगा आणि भाज्यांचा वापर करणारे नवीन पर्याय ठेवण्यात आले। पण 28 जानेवारी 2025 रोजी सरकारनं हाही निर्णय मागे घेतला।
यात शाळा व्यवस्थापन समित्यांना आवश्यक असलेल्या साखरेसाठी जनतेकडून निधी उभारता आला तरच गोड पदार्थ दिले जातील अशी घोषणा करण्यात आली। सरकारने आणखी एक निर्णय मागे घेतला तो म्हणजे 12वी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर जातीचा उल्लेख। सरकारने हा निर्णय 11 जानेवारी रोजी जाहीर केला। त्यानुसार राज्य मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी हॉल तिकिटांवर जातीच्या श्रेणी छापल्या, पण यावर सामाजिक गटांकडून तीव्र टीका झाली। त्यानंतर अवघ्या 7 दिवसात हा निर्णय मागे घेत मंडळाने दिलगिरी व्यक्त केली। 18 जानेवारी रोजी हॉल तिकीट मागे घेऊन 23 जानेवारी रोजी नवीन जारी करण्याचा नवीन आदेश जारी करण्यात आला। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय सरकारने मागे घेतला तो पुस्तकांबाबत। 8 मार्च 2023 रोजी सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पानं समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला। यानुसार बालभारतीने राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी इयत्ता 2री ते 8वीच्या अभ्यासक्रमासाठी तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक प्रकरणानंतर कोरी पानं असावीत अशी घोषणा केली। यामुळे शाळेच्या दप्तरांचं वजन कमी होईल असं सरकारचं म्हणणं होतं, पण विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकं आणि नोटबुक्स शाळेत घेऊन जाण्यामुळे विरोध निर्माण झाला। अखेर 28 जानेवारी रोजी सरकारने हाही निर्णय मागे घेतला। यातले 6 निर्णय हे विद्यमान शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या काळात घेण्यात आले। या धरसोड वृत्तीवर शिक्षण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। निर्णयांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी या प्रशासनातल्या संवादाच्या अभावामुळे येतात असं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे। एखादा नवा उपक्रम राबवण्याची घाई केली जात असताना या संवादाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही यावेळी व्यक्त होतीये। याबाबत माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मते निर्णय प्रक्रियेत संबंधितांचा सहभाग होता आणि त्यांच्याशी सखोल सल्लामसलत केलं गेलं होतं, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीतल्या अडचणी निर्णय मागे घ्यायला कारणीभूत ठरल्या असं केसरकरांनी म्हटलंय। तर शालेय शिक्षण विभागाचे सर्व धोरणात्मक निर्णय विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांचं हित लक्षात घेऊन केले जातात असं दादा भुसेंनी म्हटलंय। आवश्यकता असेल तेव्हा बदल केले जातात, याचा अर्थ मूळ निर्णय सदोष होते असा होत नाही असं सध्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी म्हटलंय। आता नेमका गोंधळ कुठे आहे हे सरकारच जाणो, पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना जाणकारांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतायत। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।